Audio Jungle. Audio Jungle. मी बीड तालुक्यातील जेवढे गाव असतील मी 2 दिवसापूर्वीच त्याला सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक असेल मीटिंग असेल आणि त्यांचे नंबर असतील दिलेले काही 2-3 दिवसात त्या ठिकाणी दौरा देखील करतील आणि माझी जी काही शक्ती असेल ही मी या ठिकाणी सांगतोय पूजाताई मोरे यांच्या पाठीशी मी उभा करणार कारण की माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या राजाने असा प्रचंड विश्वास ठेवला मला देखील बीड विधानसभेमध्ये आता 8:30 वाजल्या अनेक मान्यवर बोलणार आहेत कारण की आपल्या बीड विधानसभेचे खांडे भाऊ आमच्या स्वाभिमानीचे सर्व पदाधिकारी हा विजय पूजाताईचा कोणी रोखू शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे भावांनो भयान परिस्थिती आहे की आमच्या शेतकऱ्याचे ह्या निवडणुका येतील निवडणुका जातील पण आज माझ्या बापाचा घामाच्या दामाचा प्रश्न आहे पूजाताई मोरेंना मी 7 वर्षापासून चळवळीचं काम करतोय कारण ही शेतकऱ्याची छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले धनंजयजी जाधव या म्हणजे ही लोक जे आहेत हे लोक खऱ्या अर्थाने ही शेतकरी ओला दुष्काळ पडलेले कसं येणं मी बघू शकतो मला नाही स्वराज्याच्या उमेदवाराच्या बरोबर करायला कोणी प्रयत्न केला या नेते मंडळी किंबहुना त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जर प्रयत्न केला त्याच्या पाठीशी छत्रपती संभाजीराजे असणार छत्रपती संभाजीराजे असणार आहेत आणि मी संयमीच आहे माझं नेतृत्व संयमी आहे पण कोण माझ्या अंगावर आलं किंवा स्वराज्याच्या अंगावर आलं तेही प्रामुख्याने पूजा मोरे त्यांच्या कार्यकर्त्यांचे डोळे खटून पाहायचा प्रयत्न केला तर मग संभाजी छत्रपती यांचा शान बसत आहे कारण त्या संभाजी छत्रपतींचा संभाजीचा जन्म सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आम्ही सुद्धा कसला हातात तलवार असते आमची धरत नाही मी तलवार शिवसाठी आम्हाला तलवारीचा आम्हाला कोणाचा घास सुद्धा दाखवायची नाही पण चांगले माणसं काम करत असतात जे विस्थापित आहेत त्यांना सुद्धा काम करून दे तुम्ही तुमचं काम करा तुम्ही तुमची सत्ता भोगा काय करायचं करा आम्ही जर तुमच्याशी लढाईसाठी आलो असेल लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा सकारात्मक दृष्टीतून घ्या तुम्ही हो या चला आपण लढाई करू लोक बोलायला मोठा पण तंबी बिंबी आणि दहशत करायला सुद्धा प्रयत्न केला तर गाठ छत्रपती संभाजीराजे गाठ छत्रपती संभाजीराजे त्या मराठा आरक्षण सगळं सुद्धा विस्थापितांच्या बरोबर आहे प्रस्थापितांच्या विरोधात आहे मग संभाजी काय बोलतात तेच बोलतात की नाही मीडिया आणि कोण बाकीचे नेते वेगळे नेते बोलत असतील पण मला पूर्ण विश्वास आहे मला पूर्ण खात्री आहे मग त्यांच्या कुठल्या पद्धतीने त्यांना आपल्याला सहकार्य करायचं त्यांचं ते ठरवतील म्हणून आपण आणि तुम्ही सर्वांनी कोणी काही काळजी करायची गरज नाही आणि म्हणून जास्त वेळ काही न घेता बराच वेळ झालेला आहे परत 10 वाजता आपल्याला बंद करायचं आपण बऱ्याच लांबनं इकडे तिकडे सगळेजण आपण आला असाल आणि म्हणून मी आपला वेळ न घेता मी इतकं सांगतो 20 तारखेला आपल्याला उद्याच्या 20 तारखेला सप्टेंबर यांना पडवून काढायचं आहे यांना पडवून काढायचं आणि त्या ठिकाणी एक लढवई नेतृत्व दमदार नेतृत्व संघर्षशील विनंती आहे त्याचबरोबर गजाननजी बंगाळे पाटील प्रहार स्वाभिमानी शेतकरी संघटना या सगळ्यांशी संबंधित असलेले मित्र पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी या सगळ्यांना विनंती आहे आपण समोर यायचं धनधान्याचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे पायाखाली घ्यावी दुनिया नीतीने कमवावी भाकर जीवस व्हावा असा गोड की अश्रूतून ही यावी साखर या नीतिमत्तेनं शेतकरी ज्या धनधान्याचं पीक या मातीत घेतोय शेतकरी
त्या शेतकऱ्याच्या घामाचं या ठिकाणी पूजन या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतं आहे। मंडळी, खरं तर कोऱ्या कागदाला काळ्या शाईनं काळं करावं इतकं सोपं नसतं काळ्या मातीला हिरवं करणं। या निमित्तानं आपण पाहतो आहोत, म्हणत होतो की कोऱ्या कागदाला काळ्या शाईनं काळं करावं इतकं सोपं नसतं काळ्या मातीला हिरवं करणं। जी वापशावरती घेऊन मड झाकून मातीत पेरावं लागतं तेव्हा उगवतो धान्याचा एखादा हिरवा कोंब। त्या कोंबाची आणि त्या पिकाची किंमत आपल्या राजाला जाणवते आहे। मात्र शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या हितासाठी आता मैदानात आहे, शेतकऱ्याच्या बांधावर जाण्यासाठी तयार आहे। पुन्हा एकदा राजांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सर्वजण स्वागत करूयात आणि राजांना आणि मान्यवरांना विनंती करूयात, आपण यानंतर मंचावरती आसनस्थ व्हायचंय। यानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारी शेतकऱ्यांची लेख प्रस्थापित राजाचा मावळा म्हणून आपण सर्वांनी राजांचं स्वागत या ठिकाणी राजांना विनंती, स्वागताचा स्वीकार आपण करायचा आहे। त्या वारसाचं राजर्षी शाहू राजांच्या वारसाचं स्वागत, शिव शाहूंच्या कृतिशील वारसाचं स्वागत या जाहीर सभेच्या निमित्ताने या ठिकाणी होतंय। याच सोबत पॅन्थर सेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष नितीनजी सोनवणे संविधानाची प्रत देऊन पॅन्थर सेनेचे पदाधिकारी राजांचं स्वागत करतात। मी लगेच त्यांना विनंती करतो, आता अधिकचा वेळ दवडता लगेच स्टेजवरती या। पॅन्थरचे पदाधिकारी नितीनजी सोनवणे यांना विनंती आहे, संविधानाची प्रत देऊन ते राजांचं स्वागत या निमित्तानं करतायत। ऑल इंडिया सामान्य शेतकऱ्याची मुलगी आहे, परंतु आजपर्यंत मी जे लढले, जे मी इथपर्यंत आले, या कारखानदारांच्या, या प्रस्थापितांच्या नजरेत नजर घालून त्यांना प्रश्न विचारण्याची ताकद या पूजा मोरेने ठेवली आणि म्हणून आज पूजा मोरे या ठिकाणी उभी आहे। राजे मी या निमित्ताने तुम्हाला शब्द देते की माझ्या आयुष्यामध्ये विस्थापितांचं नेतृत्व करत असताना मी अनेक वेळा संघर्ष केला, अनेक वेळा मला अपमान सुद्धा सहन करावा लागला, पण हा विस्थापितांचा आवाज घेऊन मी निघालेली राजे। मी आयुष्यभर या प्रस्थापितांसमोर झुकणार नाही, मारलं तरी त्यांच्यासमोर वाकणार नाही आणि बलिदान द्यायची वेळ पडली तरी त्यांच्यासमोर मागे हटणार नाही, कारण की माझ्या समोर छत्रपती संभाजी राजांचा आशीर्वाद आहे। राजे मी 7-8 वर्षापासून या मतदारसंघामध्ये फिरते, प्रचंड दुःखाच्या भागातल्या लोकांचं मी पाहते राजे। मला कधी कधी सांगू सुद्धा वाटत नाही राजे, आमच्या भावांचं दुःख आहे। आज प्रत्येक गावामध्ये जर गेलं राजे तर आज 30-30, 40-40 वर्ष 30-30, 40-40 मुलं आज विना लग्नाची आहे, त्यांच्या आई वडिलांना झोप सुद्धा लागत नाही। अरे राजे, या मुलांची लग्न का होत नाही याचं कारण जर आपण विचारलं तर एखादा देव कोपला म्हणून या मुलांची लग्न होत नाहीत, एखादा शनी लागला म्हणून या देवाची या मुलांची लग्न होत नाहीत। पण खऱ्या अर्थाने आमच्या कापसाला आणि सोयाबीनला त्या ठिकाणी भाव भेटत नाही आणि म्हणून आमच्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न होत नाही। ही दुर्दैवी परिस्थिती मी उघड्या डोळ्याने पाहते राजे। पण या ठिकाणी आम्ही पान करते की राजे, विधानसभेची निवडणूक लढवल्यानंतर 23 तारखेला हा मतदार ज्यावेळेस मला विजयी करेल त्यावेळेस माझ्या अंगावर मी गुलाल घेणार नाही। मी इथून गेवराईतून निघेल, मुंबईमध्ये जाईल आणि मुंबईमध्ये त्या सरकारला ठणकावून सांगेल की माझ्या शेतकऱ्याच्या कापसाला 14,000 रुपयाचा भाव आणि सोयाबीनला 10,000 रुपयाचा भाव मिळाला पाहिजे आणि तिथून मुंबईमधून आल्यानंतरच गुलाल अंगावर घे हा शब्द राजे मी या निमित्ताने तुम्हाला देते। राजे, मला आमदार कशासाठी व्हायचंय? अनेक जण म्हणतात की मुलीचं वय खूप कमी आहे। या महाराष्ट्राला आर पाटलांचं पोरगं रोहितदादा पाटील उभं राहिले म्हणून कौतुक वाटतं, रोहितदादा पवार महाराष्ट्राचे 32व्या वर्षी मुख्यमंत्री झाले म्हणून कौतुक वाटतं। पण राजे, सामान्य शेतकऱ्याच्या पोरीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लढणं आणि उभं राहण्याची सुद्धा कौतुकाची गोष्ट असायला पाहिजे राजे। आज मला आमदार कशासाठी व्हायचं? जन्म झाला आणि माझी पूर्वभूमी असणारी हे गेवराई तालुका, एकीकडे सिंदफणा नदी आहे आणि दुसरीकडे आमची गोदावरी नदी आहे आणि ह्या दोन्हीमध्ये बसणारा माझा तालुका आहे राजे। आज जर बघितलं या तालुक्याने जर चांगलं नियोजन केलं, पाण्याचं चांगलं नियोजन झालं तर माझा गेवराई तालुका हा प्रतिपंजाब होऊ शकतो, कारण की ज्यावेळेस वरुड मुळशी मतदारसंघामध्ये मी प्रचारासाठी अधिकृत उमेदवार बॅटिंग केली आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं आणि शेतकऱ्यांचा विचार घेऊन चालणाऱ्या पूजा मोरे
या विचारावर उपस्थित बीडचे स्वराज्याचे अधिकृत उमेदवार माननीय कुंडलिक खांडे, इथं आमच्यावर आलेले स्वराज्याचे सरचिटणीस धनंजय जाधव, माननीय गजानन बंगाळे पाटील, स्वराज्याचे उपाध्यक्ष माननीय सर्व बंधू भगिनी, बराच वेळ झालेला आहे. मला पूर्ण कल्पना आहे अनेक वक्त्यांनी अनेक विषय सविस्तर पद्धतीने आपल्या पुढे मांडलेले, म्हणून परत तेच विषय मी निश्चित घेणार नाहीये. पण अनेक लोकांना हाच प्रश्न आहे, अनेक लोक संभ्रमात आहेत की स्वराज्य पक्षाची स्थापना का झाली, स्वराज्य पक्ष हे प्रस्थापित करायचं का डोक्यात आलं यांच्या. आणि हो, माझ्या पुढे सुद्धा हाच प्रश्न होता. पूर्वी सामान्य माणूस हा किती व्यथित झालेला आहे, आणि म्हणून हे घाणेरडं राजकारण, हे गलीचं राजकारण कुठे पुसून टाकायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने एक सुसंस्कृत महाराष्ट्र जर घडवायचं असेल तर आपल्याला स्वराज्याची निर्मिती ही होणंच गरजेची आहे. आणि म्हणून या स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. या 75 वर्षात जर आपण जर पाहिलं तर इतकं गलिच्छ वातावरण, इतकं गलिच्छ राजकारण केव्हाच महाराष्ट्राने पाहिलं नाही. कोण कुठल्या पक्षात आहे आणि उद्या कुठल्या पक्षात जाणार ह्याची सुद्धा आपल्याला कल्पना नसते. 2-2 शिवसेना, 2-2 राष्ट्रवादी, हा काय प्रकार आहे? नायक जनता आहे, हे भाड्याने आणलेले लोक नाहीत. तर या महाराष्ट्रामध्ये एक नवी राजकीय क्रांती करण्यासाठी, या महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी आदरणीय छत्रपती संभाजी राजांनी जो या ठिकाणी रयतेचं स्वराज्य आणण्याचा संकल्प केला, त्याला साथ देण्यासाठी आलेली ही सगळी गर्दी आहे. त्यांना असणारं मी या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, परिस्थिती या जिल्ह्याची गंभीर आहे. मी जास्त वेळ बोलणार नाही, वेळ कमी आहे. चालणार आणि या घराण्याशाहीची गुलामी आपण किती दिवस करणार आहे? हे पंडित असतील, हे मुंडे असतील, हे क्षीरसागर असतील, यांनी या बीड जिल्ह्याचं वाटोळं केलेलं आहे आणि बहुजनांचं नुकसान केलेलं आहे. परिवर्तन केल्याशिवाय आता पर्याय नाही, हे सुद्धा या ठिकाणावर ठणकावून आम्ही सांगतो. हिगेवराय मोरांची म्हटली पाहिजे, हे बीड खांड्यांचं म्हणलं पाहिजे. असं होत नाही. कधी चुलता उभा राहतोय, कधी त्याच्या विरोधात पुतण्या लागतो. इकडं चुलता उभा राहिला, त्याच्या विरोधात पुतण्या. थोडं पलीकडे गेलं की दोघं चुलत भाऊ. ओळखायचे कसे हे बी लोकांना प्रश्न पडला. कुणाला तरी काळ आहे म्हणून ओळखू येते की त्याचा भाऊ आहे. तिथंही तसं. ही लढाई लोकशाहीची थट्टा झालेली आहे. या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या केलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या लोकशाहीला आग लावण्याचं काम या कुटुंबशाहीने केलेलं आहे, या घराणेशाहीने केलेलं आहे. या घराणेशाहीला आणि कुटुंबशाहीला गाळण्यासाठी आमचे वंशज आले. छत्रपती संभाजीराजे या कुटुंबशाहीला उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. आज राजांनी शेतकऱ्यावर कोणी बोलत नाही, दलितांवर कोणी बोलत नाही, मुस्लिमांवरती कोणी बोलत नाही, आदिवासींवरती कोणी बोलत नाही. सकाळपासून एकच न्यूज बघतोय, माझी बॅग तपासली, माझी बॅग तपासली, माझी बॅग तपासली. अरे निवडणूक आयोगाची तुझी बॅग तपासला आणि बातम्या चालू आहेत, माझी बॅग तपासली, माझी बॅग तपासली. अरे आमच्या बॅगीला भाव नाही, त्याचं काय? ती बातमी नाही आमच्याकडं, पण यांची बॅग तपासली याची बातमी. मीडियाला हाताशी धरायचं
महाराष्ट्रामध्ये दिशाभूल करायची आणि मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित करायचं, हे आता चालणार नाही. परिवर्तन महाशक्ती, परिवर्तन आणल्याशिवाय शांत बसणार नाही. आज आमच्या दलितांची थट्टा या महाराष्ट्रात सुरू आहे. लाडक्या बहिणीच्या नावाने एकनाथ भाऊ चालले तर महाराष्ट्रभर फिरत. लाडक्या बहिणीचा भाऊ एकनाथ भाऊ, लाडक्या बहिणीचा भाऊ एकनाथ भाऊ. हरभरी लाडकी बहिणी योजना कशामुळे सुरू आहे? आज आमच्या सामाजिक न्याय विभागाचा निधी लुटला जातोय, आमची शिष्यवृत्ती लुटली जाते, सोनारी लुटली जाते. रमाई घरकुलाच्या पैशाचा सुद्धा यांना भान राहिलेलं नाही. हा निधी सुद्धा तिकडे लाडक्या बहिणीसाठी वळवला जातो. दलितांचा निधी, आदिवासींचा निधी तुम्ही लाडक्या बहिणीला देतात आणि रमाई घरकुलच्या त्या ठिकाणी थट्टा करताय. आज या महाराष्ट्राला जर कुणी सुतासारखं सरळ करू शकतं, कुणी या ठिकाणी महाराष्ट्राला नवी दिशा देणार नाही, लक्षात ठेवा. आम्ही जे पत्रिकेने बोलतो हे जर पुन्हा आले तर पुन्हा पुढची पिढी बर्बाद आणि गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.